हे नाव एक कायमचं इथंच आपल्या नावावर होईल असं काही विजन नाही, असं काही विजन नसतं. हे बघा, काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचं विजन असण्याची आवश्यकता नाही. समोर प्रश्न येतात, त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्यामुळे उद्या काहीतरी परवा प्रश्न निर्माण होईल, त्याचं उत्तर मी आजच द्यायचं तुम्हाला, ते काही योग्य नाही. त्यामुळे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतील त्यावेळेस त्याचं यथोचित असं उत्तर तुम्हाला मिळेल. ते काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि खातं वगैरे असं काही नसतं. काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही खात्याची काही चिंता नसते. आणि मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व तुमच्या डिपार्टमेंटला घेऊनच काम करतो आलोय. त्यामुळे तिथल्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्याही मला माहिती आहे. आता शेवटी कसं आहे की शेतकरी हा इथून तिथून संपूर्ण देशामध्ये एकच आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातला शेतकरी आणि इतर मतदारसंघात शेतकरी यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येणार नाही. क्रॉप पॅटर्न वेगळा असू शकेल. आमच्याकडे कांदा उत्पादन होतं, विदर्भामध्ये कापूस उत्पादन होतं, सोयाबीन उत्पादन होतं. त्यामुळे जसजसा देश बदलतो, प्रदेश बदलतो, तसतसे उत्पादनाची पॅटर्न बदलतात आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न कसे निर्माण होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ. तर मागच्या सरकारच्या काळामध्ये कांद्याने खत अनेकांना रडवलं होतं. कांद्याचे दर असतील किंवा मग निर्यातीवरच्या संदर्भातले धोरण असतील, तो विषय आणि द्राक्ष, सोयाबीन, कापूस या सगळ्या पिकांच्या संदर्भात तुम्ही काही नवीन धोरण नाही, या संदर्भामध्ये मी आताच सांगितलं आपल्याला की केंद्र सरकारशी संबंधित अनेक विषय आहेत. त्यामुळे आता तुमचा निर्यात मूल्यामध्ये वाढ झालेली 20% आणि हाऊसमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे निर्यात मूल्य ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशी चर्चा करावी लागेल. शिवाय एक्सपोर्ट इम्पोर्ट जी द्राक्ष बागाच्या संदर्भातली जी भूमिका आहे किंवा जी बाब आहे, ती बाब सुद्धा केंद्राच्या अधीन आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या अधीन असल्यामुळे केंद्राशी चर्चा करून यात सुटसुटीतपणा आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मागील अनेक दिवसापासून कर्ज शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमचं जे नुकसान भरपाईची जो निधी होता, जी मदत होती, ती सुद्धा सरकारकडून आम्हाला मिळालेली नाहीये. तुम्ही त्या संदर्भात काही पाठपुरावा करणार? नाही, त्या संदर्भामध्ये फायली कुठं पडलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पैसे असून काही लोकांनी डिस्ट्रीब्यूट झाले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. अशा काही गोष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ती तपासून आणि मी त्यातनं तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आमच्या खात्याला आदेश देणार आहे. सर, दोन राजकीय प्रश्न आहेत. तुम्ही नाशिकमधून आहात, मंत्री झालेले आहात. बरेचसे आपल्याच पक्षातले नेते ज्यांना मंत्रीपद मिळू शकलं नाही, त्यांची नाराजी पण आहे. त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ इच्छिता? हे बघा, कोणाचीही नाराजी नाही आहे. समज गैरसमज हे राजकारणामध्ये होत असतात. त्यामधून मार्ग निघतील. आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी राहणार नाही आणि सर्व सुरळीतपणे पार पाडेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. सुरुवातीला ज्यावेळी तुमच्या मित्रांना विचारलं होतं मंत्रीपद मिळालं, तुम्ही नाराज कोणाची भेट घेणार होत्या, ते म्हटलं आम्ही मला कोणाची भेट घ्यायची गरज नाही, आता सर्वांच्या भेटी घेतल्या. तो प्रश्न असा आहे की हे बघा, स्पॉन्टॅनियस रागापोटी एखादी स्पॉन्टॅनियस प्रतिक्रिया देणं आणि विचार करून देणं यामध्ये फरक आहे. त्यामुळे काही स्पॉन्टॅनियसली प्रतिक्रिया जर दिल्या असतील तरी सुद्धा शेवटी ही प्रोसेस आहे. पॉलिटिक्स ही सुद्धा एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये सर्वांगीण विचार करावा लागतो. सर्वांगीण विचार केल्यानंतरच त्यातून मार्ग निघतो आणि विचार विनिमयाने मार्ग निघतो, चर्चेने मार्ग निघतो. त्यामुळे तो मार्ग निघेल. जरी ती नाराजी असली तरी नाराजी काढण्याचं काम आमचे वरिष्ठ नेते करतील. अंजली दमन या बीडमध्ये आहेत आणि म्हणतात की मुंडे बंधू भगिनींचा जोपर्यंत राजीनामा होत नाही, बीड सोडणार नाही आणि सत्यशोधक मोहीम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. ते हे बघा, ऍक्टिव्हिस्ट त्यांचं काम करत असतात. त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे. सरकारला जागरूक ठेवण्यासाठी त्यांनी सरकारपर्यंत या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे. सरकारही त्यामध्ये अतिशय पारदर्शी आहे आणि सरकारही यथोचित सर्व विचार करून माननीय मुख्यमंत्री पदाचा तो अधिकार आहे, मुख्यमंत्री साहेबांचा तो अधिकार आहे, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे तो त्यांच्यापर्यंत तो निर्णय ते घेण्यासाठी सक्षम आहेत. मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही आहे. त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील अशी माझी धारणा आहे.